नगर या ठिकाणच्या विधानसभेच्या प्रचारानिमित्त होत असलेल्या सभेनिमित्त या मंचावर उपस्थित असलेले सर्वच तोलामोलाचे पदाधिकारी, आमचे सहकारी नगरसेवक मित्र आसिफभाई, नदीमभाई, निलूताई, फरीदभाई, सर्वच समोर माझ्या समोर उपस्थित असलेले माझे युवक मित्र, माता भगिनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर या विधानसभाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जळगाव शहरात सुरू झाली आणि त्या निमित्ताने प्रत्येक प्रभागांमध्ये प्रत्येक उमेदवार हे या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहे आणि त्याच निमित्ताने आज मी या ठिकाणच्या रहिवाशांना, या ठिकाणच्या युवकांना विनंती करून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या रॅलीच्या निमित्ताने येण्याचा हा माझा योग आला। खरं तर मी ज्यावेळेस प्रचार रॅलीमध्ये फिरत होतो त्यावेळेस उस्मानिया पार्क, अमन पार्क, हुडको, शिवाजीनगर या सर्व भागात फिरत असताना रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याचे त्या ठिकाणी दिसून आला। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच त्या ठिकाणी मुळात समजत नव्हतं। कुठेही एकाही ठिकाणी, एकाही गल्लीत एकाही रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं दिसत नव्हतं। रस्त्यावरती गटरींचे काम झालेलं नसल्यामुळे सर्वत्र पाणी पसरलेलं होतं, दुर्गंधी पसरलेली होती। या ठिकाणी आता प्रचाराच्या निमित्ताने आमदार महोदय देखील येतील। या ठिकाणी यापूर्वी सत्तेत असलेल्या पदाधिकारी जे गेल्या अनेक वर्षापासून सत्ता भोगत आहेत ते देखील या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतील। त्यांना या ठिकाणी आपण प्रचार करत असताना विचारा की गेल्या 10 वर्षात आमदार साहेब आपण आमच्या प्रभागामध्ये रस्ते का केले नाही, गटारे का केले नाही, इथले स्ट्रीट लाईटचे प्रश्न का सोडवले नाही। खरं तर विधानसभेची निवडणूक ही सभागृहामध्ये धरून ठरवण्यासंदर्भात असते, आपल्या शहराचा विकास, आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासंदर्भात असते। परंतु या ठिकाणी विधानसभेची निवडणूक फक्त आणि फक्त आपल्या व्यवसायाला कशी सुरक्षा मिळेल, आपण निवडून गेल्यानंतर आपले व्यवसाय कसे सुरक्षित होतील या निमित्तानेच फक्त आता 10 वर्षापासून या ठिकाणी निवडणूक लढली गेली आहे आणि तेच या ठिकाणी फक्त साध्य करण्यात आलेलं आहे। खरं तर या ठिकाणी आमदार महोदयांनी आताच्या 10 वर्ष पहिले निवडणूक लढताना या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला जळगाव शहरात असलेल्या खड्ड्यांची चीड येत नाही का। आपण सर्वजण त्यांना आता प्रचार सभेच्या निमित्ताने आल्यानंतर, प्रचार फेरीच्या निमित्ताने आल्यानंतर विचारा की आमदार महोदय आता आपल्याला या खड्ड्यांवरून चालताना चीड येत नाही का। आमदार महोदयांनी गेल्या 10 वर्षामध्ये कुठलेही विकास कामं या ठिकाणी भर दिला नाही, कुठलेही ठोस विकास कामं या ठिकाणी केले नाहीयेत। आपण बघितलं असेल तर जळगाव शहरामध्ये विकासाचा अनुशेष आहे। जळगाव शहरातल्या 2 गल्ल्यांचे रस्ते केले म्हणजे पूर्ण शहराचा विकास केला असं होत नाही। या ठिकाणी आपण वाचत असाल वृत्तपत्रांच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी बातम्या दिल्या जातात की 20 कोटी आणले, 30 कोटी आणले, 40 कोटी आणले, 50 कोटी आणले, 100 कोटी आणले। मग मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून यांना विचारतो की इतका मोठ्या प्रमाणातला निधी गेला कुठे? जर जळगाव शहरामध्ये विकास कामं दिसत नाहीयेत तर इतक्या मोठ्या निधीचा अपव्यय झाला का, परत गेला का, त्या ठिकाणी निधी फक्त आणि फक्त निधीमध्ये भ्रष्टाचार झाला? खरं तर हा मोठा प्रश्न आहे की या ठिकाणी इतका मोठा निधी आल्यानंतर देखील विकास कामं का होत नाहीये। असे एक ना अनेक विषय समस्यांच्या ठिकाणी आहेत। जळगाव शहरातल्या तरुणांना या ठिकाणी रोजगार नाहीये, या ठिकाणच्या महिला सुरक्षित नाहीये। आपण बघितलं असेल तर जळगाव शहरामध्ये गुन्हेगारी अतिशय फोफावली आहे, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। दररोज या ठिकाणी आपण बघितलं असेल तर विविध प्रकारचे गुन्हे जळगाव शहरामध्ये घडत आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या सर्व सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कोलमडलेली आहे। याच्या मागे कारण म्हणजे या ठिकाणचे आणि फक्त आणि फक्त आमदार महोदय। कारण गेल्या अनेक वर्षापासून फक्त जळगाव शहरवासियांना त्या या ठिकाणी आश्वासनांचे गाजर देत आहेत। निवडणुका आल्यात की ते सांगतात की मी आपला सर्व जळगाव शहराचा विकास करेन। या ठिकाणी भूलथापा मारतात, आश्वासनं देतात, परंतु या ठिकाणी आश्वासनांची पूर्तता मात्र त्यांनी केलेली नाहीये। विकास म्हणजे काय हा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचा भाग आहे आणि त्यांना या नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी जळगाव शहराचा विकास करता आलेला नाहीये। खरं तर जळगाव शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, अनेक समस्या या ठिकाणी आहेत। एवढं सर्व असताना देखील निवडणुकीच्या वेळेस मात्र यांची मस्ती कमी होत नाहीये। हे या ठिकाणी असं बोलून दाखवतात की आम्ही 5 वर्ष काम जरी नाही केलं तरी शेवटच्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवून निवडायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती झालंय
म्हणून आम्ही काम न करता देखील शेवटच्या महिनाभराने नियोजन करून निवडून येऊ शकतं, अशा पद्धतीची भावना झालेली आहे. आता मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या माध्यमातून एकच सांगतोय की आता आपण वेळ आलेली त्यांना त्यांची जागा दाखवायची, त्यांना जाब विचारायची आणि या ठिकाणी मतदान पेटीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या ठिकाणी या प्रश्नाला उत्तर मिळणार हे देखील मला या ठिकाणी खात्री झालेली आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून जळगाव शहरवासियांच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. विविध योजना येतील असं सांगितलं जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून जो योजनांचा या ठिकाणी खेळ चालू झालेला आहे, या सर्वच्या सर्व योजना फसव्या योजना आहेत आणि यातून फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ज्या कुठल्या योजना फसव्या योजना या ठिकाणी चालू आहेत, या सर्वच्या सर्व योजना निवडणुकीनंतर बंद होणार याची देखील मला खात्री आहे. कारण की या योजना सुरू करून फक्त आणि फक्त या ठिकाणी मतदारांना आश्वासनांच्या माध्यमातून आमिष देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्या आमिषाला मात्र हे जळगावकर नागरिक बळी पडणार नाही याची देखील मला खात्री झाली आहे. कारण जळगावकर नागरिक गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी नरक यातना भोगतायत. मूलभूत सुख सुविधांच्या या ठिकाणी कुठलेच विषय मार्गी लागलेले नाहीये. या ठिकाणी माता भगिनींच्या सुरक्षेचे विषय मार्गी लागलेले नाहीये. या ठिकाणी ज्येष्ठांच्या आरोग्याचे विषय मार्गी लागलेले नाहीये. या ठिकाणच्या तरुणांना हाताला काम नाहीये. आपण बघितलं असेल तर अमृत योजनेच्या नावाखाली या ठिकाणी संपूर्ण शहरातले रस्ते खोदले गेले. परंतु मी आता फिरत असताना बघितलं की अमृत योजनेतून बऱ्याचशा भागामध्ये पिण्याचे पाईपलाईन सुद्धा या ठिकाणी पोहोचवले गेलेले नाहीये. या ठिकाणी मलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून सर्व रस्ते फोडले, पण ती देखील योजना या ठिकाणी पूर्ण झालेली नाहीये. आता या नियोजन शून्य कारभारामुळेच या जळगाव शहराचं सगळं वाटोळ झालंय आणि निश्चितच या जळगाव शहराला आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या मदतीने विकसित करायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र व्हावं लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल. म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी आपली ताकद दाखवण्याची आज गरज आहे आणि या ताकदीच्या माध्यमातूनच यांची सर्वांची मस्ती या ठिकाणी उतरणार आहे. यांच्या डोक्यात जी हवा गेलेली आहे, जी महिन्याभराचं नियोजन करून आम्ही निवडून येतो, ही हवा आता काढण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज जळगाव शहराची विधानसभेची निवडणूक देखील मूलभूत सुख सुविधांच्या विषयावरच होणार आहे. कारण मूलभूत सुख सुविधांच्या सोयी सुविधांपासून गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणचे जळगावकर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आता जे विधानसभेची निवडणूक देखील मूलभूत सुख सुविधांच्या विषयावरच या ठिकाणी होणार आहे. आपण पाहिलं असेल तर जळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावरती असताना मी माझ्या पिंपळा परिसरामध्ये ज्या ठिकाणी मला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं, आपले सर्व लोकांचे नातेवाईक त्या ठिकाणी त्या भागात राहत असतील त्यांना जरा विचारा की त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्या प्रभागातले रस्ते कशा पद्धतीचे मी केलेले, त्या ठिकाणचे गटरींचे काम कसे झालेले, त्या ठिकाणी पथदिव्यांचे काम कसे झाले, त्या ठिकाणी अमृत योजनेचं काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि नियोजन पद्धतीने त्या पूर्ण प्रभागाचा नाहीच तर पूर्ण पिंपळा परिसराचा विकास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पूर्ण पिंपळा परिसर हा अतिशय सुजलाम सुफलाम आणि स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे. त्याच पद्धतीचं काम मला जळगाव शहरासाठी करण्याची इच्छा आहे आणि निश्चितच मी यांच्यासारखे तुम्हाला भूलथापा देणार नाही, आमिष देणार नाही, यासाठी तुम्हाला खोट्या गोष्टी सांगणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन न देता आहे की या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला वचन देतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण आपलं मतदान रूपी आशीर्वाद मला जर दिला, आपलं बहुमोल मत मला जर दिलं तर निश्चितच आपल्या मूलभूत सुख सुविधांच्या विषयांसकट या ठिकाणी सर्वचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणूनच आपल्या सर्वांना मी आपल्याला वचन देतो आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी मला माझ्या अनुक्रमांक 14 कपाट या निशाणीवरती मतदान करून उपकृत करावे, आपले भरघोस मतांनी मला निवडून विधानसभेवर पाठवावं. आपण दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हे वचन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी के साथ अभी